महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयंत पाटलांची एंट्री आहे, रोहित पवारांची एंट्री आहे आणि देशाच्या मंत्रिमंडळात सुप्रियाताईंची एंट्री आहे। राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला। राजभवनावर राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडला। मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यावर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया सुद्धा समोर आली। मीडियाशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की ऑल इज वेल, ज्या गोष्टीचा शेवट चांगला त्याचं सगळं चांगलं। 1991 पासून विविध विभाग सांभाळले, गृह मंत्रालयापासून ते सगळं काही सांभाळलं। खात्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। कोणत्याही खात्याची अपेक्षा आपण केलेली नाही। कोणताही विभाग मिळाला तरी मला चालणार आहे। जो विभाग मिळेल तो मी सांभाळेन, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर भुजबळांचा पत्ता कट झाला होता। त्यानंतर भुजबळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। समता परिषदेच्या जागोजागी सभा मेळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिका मांडली होती। छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनाही लक्ष केलं होतं, पण अजित पवारांची साथ सोडली नव्हती। भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली तेव्हा फडणवीसांनी त्यांना थोडं दमानं घ्या असा सल्ला दिल्याचीही चर्चा तेव्हा झाली होती। पण त्यानंतर आता अखेर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। पण भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एक वेगळाच दावा केलाय। भुजबळांचा समावेश ही एक फक्त झाकी आहे। पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबतही मोठा निर्णय घेतला जाणार आहे, असं भाकीत हाके यांनी केलंय। दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असा दावाच त्यांनी अप्रत्यक्षरित्या केलाय। लक्ष्मण हाके म्हणाले की छगन भुजबळांचा समावेश येतो झाकी है। पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार यांचा मंत्रिमंडळात आणि सुप्रिया सुळे यांचा केंद्रामध्ये समावेश काही दिवसातच महाराष्ट्राला पाहायला मिळेल। या सर्वांना सदिच्छा, असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय। तसंच आगामी पंचायत राज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ओबीसी समोर आणि ओबीसी नेत्यांसमोर आव्हानाचे प्रश्न आहेत। त्यामुळे छगन भुजबळांच्या समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे, असंही लक्ष्मण हाके म्हणाले। निश्चित, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। 27% ओबीसीचं आरक्षण 1994 ते 2024 पर्यंत हे सस्टेन केलेलं आहे। तर ओबीसीचा वॉईस किंवा ओबीसीची नाराजी कुठल्याही पक्षाला परवडणारी नव्हती आणि हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून अजितदादा पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करेन, पण मी महाराष्ट्राला सांगेन की वेट अँड वॉच। पुढच्या काही कालावधीमध्ये अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील। मनोज जरांगे पाटील त्या निवडीला विरोध करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार जातीवादी लोकांना पोचण्याचं काम करतात। देवेंद्र फडणवीस लोकांना वापर विषय असा आहे, महाराष्ट्रात देशभरात लोकशाही आहे। सर्व लोकांचं प्रतिनिधित्व सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळात हवं असतं आणि असलंच पाहिजे, हे लोकशाहीची तत्त्व सांगतात। त्यामुळे जरांगेंना या गोष्टी किती कळतात यावर माझी शंका आहे। त्यामुळे त्यांच्यावर काय बोलावं, किती बोलावं, मला वाटतं न बोललेलं बरं। तुम्ही म्हणताय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल, ते म्हणतात की उलट परिणाम होतील आणि त्या परिणामाला हे बघा, जरांगेंनी कुणाच्या मताची भीती घालण्याचं काम करू नये। या गोष्टी विधानसभेला जरांगेंना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे। ज्या पद्धतीनं जरांगेंच्या शब्दावर काही मतं एकत्रित येत असतील तर ओबीसीची सुद्धा एकत्रित येतात, हे महाराष्ट्राच्या विधानसभेला बघितलेलं आहे जरांगेंनी। त्यामुळे जरांगेंनी मताची भीती कुणाला घालू नये, कारण ओबीसींना सुद्धा काही कळत नाही या भ्रमात जरांगेंनी राहू नये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये 27% ओबीसीचे रिझर्वेशन टिकवणं हे आता ओबीसी चळवळी पुढचं आव्हान आहे आणि माननीय छगनरावजी भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं या भूमिकेला पाठबळ मिळालेलं आहे। म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हा निर्णय घेतला असं आपण निश्चित असं म्हणा तुम्ही, पण अजून काही मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येणार आहेत। केंद्रामध्ये एखादा महाराष्ट्राचा एखाद्या खासदार देशाच्या मंत्रिमंडळात जाणार आहेत। वेट अँड वॉच, डॅमेज कंट्रोल चालू आहे महाराष्ट्रामध्ये।
कोण जाऊ शकतं, काय तुमचा इशारा कोणाकडे आहे? इशारा मी कालच बोललोय. कालच म्हणजे अजून 24 तास पूर्ण व्हायचे. मी कालच बोललोय, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयंत पाटलांची एंट्री आहे, रोहित पवारांची एंट्री आहे आणि देशाच्या मंत्रिमंडळात सुप्रियाताईंची एंट्री आहे. आमचा प्रश्न एकच आहे, आमच्या ओबीसींचे हक्क अधिकार टिकले पाहिजे आणि हे हक्क अधिकार टिकण्यासाठी यांच्या अगोदर डॅमेज कंट्रोल म्हणून माननीय भुजबळ साहेबांचं कसं का असं ना भुजबळ साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं आम्ही आनंदी आहोत. अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको, पण हा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे असं सांगतानाच दोन्ही पक्षाचे नेते एकाच विचारधारेचे आहेत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चेला सुरुवात झाली होती आणि सुनील तटकरे यांच्या स्पष्टीकरणानंतर त्याला पूर्णविराम मिळालेला. रायगडमध्ये पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी स्पष्ट केलेलं की आमच्याकडे अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव नाही, वरिष्ठ पातळीवर कुठलीही चर्चा नाही, त्यामुळे आज तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही. पण आता समोर आलेल्या लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्यानंतर या विषयाला पूर्णविराम मिळाला नसल्याची शंका निर्माण होते आणि दोन्ही राष्ट्रवादी खरंच येत्या काळात एकत्र येणार का हा सवाल पुन्हा विचारला जाऊ लागलाय. यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. लक्ष्मण हाकेंच्या दाव्यात तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमची मतं अवश्य कळवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.